विद्यार्थी रात्रभर जागून अभ्यास करतात, वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात. हे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना काय समजून ठेवलंय या भारत सरकारने? पेपरमध्ये नापास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रिचेकिंगला पेपर टाकला तर त्यात तो पास झालेला असतो. म्हणजे नक्की हे शिक्षक काय करून काय पिऊन पेपर चेक करत असतात हे विद्यार्थ्यांना खेळणं समजले. हा विद्यार्थ्यांचा अपमान आहे. हा अपमान भारतामध्ये सहन केला जाणार नाही. ज्या पद्धतीचं राजकारण या विद्यार्थ्यांच्या बाबतीत या नरेंद्र मोदी सरकारने, या धर्मेंद्र प्रधानांनी, शिक्षा मंत्र्यांनी केलंय, त्या प्रकारे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय कधी विद्यार्थी हे शांत बसणार नाही. सर, एकीकडे पुण्यात देखील कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन याच बाबतीत सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक काँग्रेसचं देखील आंदोलन सुरू आहे. काय वाटतं सरकारला आता तरी जाग येईल? कॉक्रोचेस आता काहीतरी करून दाखवतील. कॉक्रोच रस्त्यावरती उतरले, त्यांना तरुणांना कॉक्रोचेस समजायचं आहे तर आम्ही सगळे कॉक्रोचेस आहोत. कॉक्रोच पार्टीला आम्ही समर्थन करतो की ज्या पद्धतीने ते एवढ्या ताकदीने देशामध्ये अभिजित दिपके उतरले आहेत, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी उतरलेले आहेत. या राज्यात चाललंय काय? काल ठाण्यात आरती बघितली असेल तुम्ही. त्याच्यावरती मला काय जायचं नाही, पकडलं गेलं तर जय श्रीराम. या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात चालू. देवांना पुढे केलं जातंय. भक्त करत पुढे ओढलं जातंय. त्या गाईच्या वासरूला पण समजतं मी दूध पिल्याने मोठी होईन, मी गोमूत्र पिल्याने मोठी होणार नाही. अभिजित दिपकेंचा देखील फोटो आता ट्विट करण्यात आलेला संजय राऊतांकडून. मोदींची त्यांनी भेट घेतलेली आहे अमेरिकेमध्ये. कसं बघतं कुठेतरी भारतीय जनता पार्टीचं आंदोलन असताना पंतप्रधान मोदींची भेटणं हा फोटो वाईट घ्या. आता तो फोटो क्लिअर आहे, कसा आहे काय अजून तो बघण्यात आलेला नाहीये. फोटो कसं बनवलाय, काय बनवलाय, पण ठीक आहे. ज्या पद्धतीचा फोटो आहे ते आधी भेटले असतील. जसं त्यांच्यावरती आरोप होतात की हा पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून, पण काहीतरी त्याने पाऊल उचललंय ना. ते पाऊल उचलल्यामुळे देशात क्रांती आल्यासारखी वाटते. म्हणजे विद्यार्थी जगात हे विद्यार्थी पुढे आल्यासारखे वाटत आहेत. विद्यार्थी नुकसान करणार नाहीत, नेपाळसारखं होणार नाही आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतामध्ये, पण त्यांना काहीतरी जाग येईल असं हे विद्यार्थी करून दाखवतील. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेली आहे. धर्मेंद्र प्रधानांना तिथं आपण ठाण्यात घेऊन आलोय. डुप्लिकेट धर्मेंद्र प्रधानांना त्यांना जाग करून द्यायची आहे ना. जाग जाऊ दे. आपण त्याला आता जिवंत व्यक्ती येतो त्या काय करू शकत नाही. पुतळा आणल्यानंतर पोलीस आंदोलन पण करून देत नाहीत. काय सरकार हमसे डरते पुलिस को आगे करती है, हे या भारतात चालू आहे. दिल्ली पुण्यानंतर आता ह्या कुठल्या दुसऱ्या शहरात आंदोलन करण्यात येईल का? 100% जिथे जिथे आंदोलन होईल तिथे तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पोचलेली असते त्यांच्या स्मरणार्थ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.